नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर। आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती रेसिपी आहे चिकन तंदूरची। तर सगळ्यात अगोदर आपल्याला चिकन घ्यायचं आहे। तर इथे 2 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनचे जे काप आहेत हे मोठे मोठे करून आणलेले आहेत, अगदी मोठे नाही केलेले किंवा खूप छोटे पण नाही केलेले, तर मीडियम मधले करून आणलेले आहेत। आणि ते काप जे आहेत आम्ही तिकडनं चिकनचा जो पीस आहे त्याला मध्येच काप देऊन आणलेला आहे। तरी देखील मी त्याला घरी देखील चाकूने जरासा काप देणार आहे। तर अशा पद्धतीने चिकन तंदूर आपण कसं बनवणार आहोत, तर ही रेसिपी मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशली। तर 31ला मी ही रेसिपी बनवलेली होती आणि खूप छान अशी ही रेसिपी झालेली होती। मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मला इथे तंदूर बनवायचा आहे। तर मी पहिल्यांदाच इथे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तंदूर बनवत आहे। आणि तुम्ही बघू शकता चिकन जे आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अगदी धुतल्यानंतर चिकनला मी इथे काप करून आणलेले आहेत। तर त्याच पद्धतीने मी घरी देखील त्याला जे आहेत मधोमध चिरा पाडत आहे, कारण चाकूने पुन्हा डबल मी इथे करून घेत आहे। आतमध्ये पर्यंत छान अशी वाफ गेली पाहिजे आणि मस्त असं चिकन जे तंदूर आहे ते छान असं शिजलं पाहिजे। तर त्यामुळे मी इथे करत आहे चिकन तंदूरचे मधोमध अशा प्रकारे चिरा पाडत आहे। तर तंदूर जे आहे ती मुलांना खाण्याची खूप इच्छा होते आणि रेसिपी जी आहे ही मुलांसाठीच बनलेली आहे आणि रेसिपी खूप छान अशी झालेली आहे। तर चिकन स्वच्छ धुतल्यानंतर इथे हळद घ्यायची आहे, काश्मीरी लाल तिखट घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे आणि इथे तंदूरचा मसाला घ्यायचा आहे, धना पावडर घ्यायची आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला काळं मीठ देखील घ्यायचं आहे। तर काश्मीरी लाल तिखट जे असतं त्याने खूप छान अशी टेस्ट येते। आणि साधारण गरम मसाला, 2 मिरची पावडर घ्यायची आहे। सगळेच मसाले मी इथे 2-2 चमचे घेतलेले आहेत। तर मी इथे टाकलेलं आहे दही। तर आपल्याला 1 कपभर दही टाकायचं आहे, कारण 2 किलोचं जे प्रमाण आहे ते भरपूर आहे। तर बॅटर देखील आपला तेवढ्या प्रमाणात झाला पाहिजे। मसाल्यामध्ये मी इथे दही मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। तर मी इथे साधारण मीठ टाकून घेतलेलं आहे। तर 1.5 चमचा मीठ मला पुरेसं वाटलेलं आहे आणि खूप छान प्रमाणामध्ये बसलेला आहे। तर टिक्क्याचा मसाला आहे, तर चला टिक्क्याचा मसाला देखील जरासा लावून घेणार आहे। तर इथे मी 5 चमचे जे आहेत पोह्याचा जो चमचा आहे तर त्यानेच 5 चमचे टिक्का मसाला घेतलेला आहे। तर बॅटर आपलं छान असं बनलेलं आहे, तर मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बॅटर झालेला आहे। आता पूर्ण जे चिकन आहे तर त्याला पूर्णपणे बॅटर लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने माझं बॅटर बनलेलं आहे। आता चिकनला जे आहे तर हळूवारपणे आपल्याला पूर्ण चिकनला हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि छान असं मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे। तर एकदा जर आपण बॅटर लावून ठेवल्यानंतर आपल्याला 3 तास तरी साधारण ठेवायला पाहिजे किंवा 4 तास ठेवलं तरी अगदी उत्तमच आहे। जर लवकर चिकन आणलं तर तुम्ही लवकर बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे 3 तास ठेवलेलं होतं, पण नेक्स्ट टाइम मी 4 तास नक्की ठेवणार आहे, कारण मला आणखी थोडासा वेळ पाहिजे होता आणि उशीर झाल्यामुळे मला वेळ मिळाला नव्हता। तर अशा पद्धतीने पूर्ण जे पीस आहे चिकनची त्याला पूर्ण पद्धतीने आपल्याला जे आहेत हा जो बॅटर आहे मसाल्याचा तो चोळून घ्यायचा आहे। तर झाकून ठेवून दिलेला आहे आणि मी इथे ओव्हन फ्री हीट व्हायला ठेवलेलं होतं, साधारण 10 मिनिटं ठेवायचं आहे। नंतर ओव्हनची ही जाळी आहे तर त्यावरती मी हे सगळे तंदूरचे पीस ठेवून घेतलेले आहे आणि मी दिलेले आहेत ओव्हनमध्ये ठेवून हे तंदूरचे पीस। तर तुम्ही बघू शकता तर 190 जे डिग्री सेल्सिअस आहे ओव्हनचं तिथे मी लावलेलं आहे आणि साधारण 1 तासाचा जो आहे तो टाइम इथे घेतलेला आहे। 58 मिनिटांचा टाइम इथे मी लावलेला आहे। तर तोपर्यंत जे तंदूर आहे ते ओव्हनमध्येच मी ठेवणार आहे आणि खूप छान पद्धतीचे हे तंदूर झालेले होते। तर मधोमध जे आहे आपल्याला मधला जो वेळ असतो, जसे की आपण 60 मिनिटं ठेवणार आहोत तर 30 मिनिटांनंतर आपल्याला पलटी द्यायची आहे, म्हणजे जे आहेत वरच्या बाजूने देखील तंदूर छान असे भाजले जातील आणि खूप छान अशी ही रेसिपी झालेली होती। तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची रेसिपी। आणि दुसरं देखील जे शिल्लक पीस आहे तर ते देखील मी अशाच पद्धतीने लावून घेणार आहे। 1 तासानंतर पलटी देखील दिलेली होती मी 30 मिनिटांनंतर मध्येच। तर तंदूर असे माझे बनवून छान झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, हवं असल्यास तुम्ही नंतर तंदूरवरती तेल पण टाकू शकता। अगोदर जेव्हा तुम्ही ओव्हनच्या जाळीवर ठेवणार असाल तर अगोदर तेल देखील टाकू शकता, पण मी इथे तेल वगैरे वापरलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने छान तंदूरची ही रेसिपी तयार झालेली आहे। तर चला रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच, तोपर्यंत चला टाटा बाय बाय।